तर यानंतर वळूया पुढील राजकीय बातमीकडे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधींनी कोल्हापुरातल्या उसगाव इथं टेम्पो चालक अजित संदे यांच्या घरी जाऊन भेट दिली। अचानक राहुल गांधी घरामध्ये आल्यानंतर सनदे कुटुंबीय देखील भारावून गेलं होतं। राहुल गांधी हे सनदे यांच्या घरी अर्ध्या तासाहून अधिक काळ थांबले होते। यावेळेस राहुल गांधी यांनी सर्वांनाच एक सुखद धक्काही दिला। सनदे यांच्या सामान्य घरात जाऊन राहुल गांधींनी चहा नाश्ता केला। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज कोल्हापुरात येत असताना अचानकच उचगाव ग्रामपंचायतीत असणाऱ्या एका घरामध्ये अचानक प्रवेश केला आणि सर्वांची एकच धांदल उडाली। संदे कुटुंबीय आपल्या सोबत आहेत। यांच्या घरामध्ये राहुल गांधी आले होते। केवळ घरात नाही तर त्यांनी आल्यानंतर त्वरित त्यांच्या किचनचा ताबाही घेतला। नेमकं त्या घरामध्ये काय झालं, कशा पद्धतीने पाहुणचार झाला, राहुल गांधी यांच्यासोबत त्यांचं नेमकं बोलणं काय झालं जाणून घेण्यासाठी आपण संदे यांच्या कुटुंबियांसोबत आहोत। आपण बातचीत करणार आहोत की राहुल गांधी करता सकाळी आपल्या घरी आले होते। अचानक असे घरात आल्यानंतर नेमकं काय झालं घरामध्ये, काय सांगता? म्हणजे शॉक बसला आम्हाला त्याने आल्यानंतर। नंतर म्हणजे त्याने म्हणजे असं घाबरण्यासारखं काय नाही म्हटले, आपल्या बहीण भावासारखं आपण हाय म्हणून चर्चा करूया म्हटले। बसलो त्यांच्या बरोबर, चहा वगैरे घेतला। चहा त्यांना आवडल्यानंतर त्याने आतमधून आलीत, किचन बघायचंय म्हणलं चला। तिथून आत आलीत, हे सगळं बघितलीत। हे सगळं मला विचारले की भाज्या काय काय आहे, फ्रीज उघडून बघितलीत, हे भाज्या सगळंच आहे। त्यांना ही 3 भाज्या आवडलीत। कुठल्या कुठल्या? हे आपलं हरभऱ्याची भाजी आहे, वांग्याची भाजी आणि कांद्याची पात। बर बर बर। हा 2 मी बनवला, हा साहेबांनी स्वतः म्हणजे दादानी स्वतः हे कटिंग करून कट करून स्वतः त्यांनी केले। बर। आणि इथून आत गेलं आणि तिथं दोघांनी मिळून आम्ही स्वयंपाक केला। तुम्हाला अपेक्षित होतं राहुल गांधी तुमच्या घरात येतील किंवा तुमच्या किचन मध्ये ताबा घेतील असं कधी वाटलं होतं तुम्हाला? त्यांनी येणार आहे हे पण आम्हाला म्हणजे शॉकचा धक्का आहे। एवढं मोठं नेते येणे आपल्या किचन मध्ये येणे नाही, त्यांच्या समोर उभारण्याची पण आपलं म्हणजे हे नाही। त्याच्यामुळं कसं आम्हाला हे वाटते जरा अभिमान काय बोलायचं काय नाही असं जरा हे होते। किचन मध्ये राहुल गांधी जेव्हा आले त्यावेळी काय बोलणं झालं आणि जेवण करण्यासंदर्भात काय म्हणले ते? काय रे हे सगळं बघितलेत, फक्त त्यांनी थांबून सांगितलेत हे असं असं बनवायचंय। मग ठीक आहे म्हटलं। ते कुकरचे 2 भांडे घेतले, त्याच्यामध्ये मी वांग्याची भाजी आणि कांद्याची पात यामध्ये काही आहेत? आता खरं तर